लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पवननगर येथे सराईत गुन्हेगारानं केलेल्या गोळीबार प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून संशयिताचा शोध हा सुरूच आहे। मात्र हा गोळीबार नेमका कोणावर करण्यात आला आणि याचं गूढ अजूनही कायम आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पवननगर भागात सराईत गुन्हेगारानं गुरुवारी 14 तारखेला रात्री गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता। या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहित माले याच्यावर गुन्हा दाखल केला। दरम्यान संशयित आरोपी मालेच्या शोधार्थ आता पोलीस पथक रवाना झालेले आहे। गोळीबार प्रकरणी आरोपीचा शोध सुरू असला तरी त्यांनी गोळीबार नेमका कोणावर केला हे अजूनही गुलदस्त्यातच आहे। या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी रोहित मालेवर गुन्हा दाखल केलेला असून त्याच्या शोधार्थ 2 पथके रवाना करण्यात आलेली आहेत। दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी 5 ते 6 जणांचे जबाब घेतलेले असून संशयित माले यांना का गोळीबार केला आणि कोणावर केला तसेच त्याच्या समवेत आणखी कोण होतं याची पोलिसांकडून चौकशी केली जाते। तर पवननगर भागात सराईत संशयित रोहित माले उर्फ डिंगर याने कोणाला तरी मारण्यासाठी गोळीबार केल्याचं उघडकीस आलं। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन परिसरातील फुटेज तपासले। त्यावरून संशयित रोहित माले विरोधात कारवाई करण्यात आलेली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, अंबड।